पुढची बातमी पाहणार आहोत। कबुतरांना कोणत्याही पद्धतीचं खाद्य टाकू नये असं आवाहन दादर कबूतरखाना ट्रस्टच्या वतीनं नागरिकांना करण्यात आलेलं आहे। कर्मचारी जर हे लोकांना मरू देत आहे आमच्या पक्षीला तर ते आम्ही सहन करणार नाही। 7 तारखेला कोर्टात मी कोर्टात होतो। कोर्टाने सांगितलं, आम्ही बंद करायला सांगितलंच नाही तर आम्ही कोण परवानगी देणार आहे? कोर्ट काय म्हटलं, आम्ही बंद करायचे आदेश दिलेले नाही आहेत, तुम्हाला परवानगी महानगरपालिका आहे। महानगरपालिका म्हणते कोर्टाने दिलंय। देवेंद्र फडणवीस साहेब, सीएम साहेब आमचे महाराष्ट्राचे, त्यांनी आमच्या जे लोकांसंगती मीटिंग केली त्याच्यात काय सांगितलं, चालू करा। आता महानगरपालिका म्हणते आम्हाला लेखी नाही आलं, तर आम्ही काय प्रशासन नाहीये की कुठल्या रीतीने काय चालणार आहे? महापालिकेला तुम्ही पत्र लिहिलं जे आहे, पत्र काय झालं आता बंदच आहे ना। नाही पण आता ते जे बॅनर लावलेलं आहे ते आम्हाला माहित नाही। त्या बॅनर बद्दल आम्ही नाही लावलाय, एक मिनिट, ते बॅनर आम्ही नाही लावलाय, कोणी लावलाय आम्हाला त्याच्याबद्दल नॉलेज नाहीये आणि आमच्या काही घेणं देणं नाहीये। आज आम्ही इकडे तीन देवळाचं दर्शन करायला आले होते, हे लास्ट होता। त्याच्या अगोदर ज्ञान मंदिरला गेले होते, त्याच्या अगोदर मॅग्नमला गेले होते। आमची जी धर्माची क्रिया आहे ते आम्ही करतोय। एक कमिटी नेमण्याचा आदेश जे कोर्टाने दिला, आम्ही आमच्या कोर्टामध्ये 4-5 पासून आमच्या जैन समाजाकडून आम्ही 4 वकील कोर्टामध्ये ठेवलेले आहे। आम्ही अलग अलग कोर्टात अलग अलग एफआर जाणार आहे। बरं ना, कोर्टाचा आम्हाला संविधानचं, बाबासाहेबांचं संविधान बनाला त्यांचा आम्हाला मान ठेवायचा आहे। पण संविधानमध्ये बी लिहिलं, 223 धारामध्ये लिहिलं आहे, कोणत्या पक्षीला पाणी देणं, मारणं हे कानूनी अपराध आहे। बरोबर ना, संविधानमध्ये लिहिलं आहे ना। अपराध कोण करते असं तुम्हाला वाटतं? आता आम्ही ते कोर्टात जातो मी काय ना, कोर्टात विचारू ना। कोर्टात जर आम्हाला नाकारलं, बीएमसीनं आम्हाला नाकारलं, प्रशासनानं आम्हाला नाकारलं, तर आम्ही जागृत होऊ। आम्ही पुरा जैन समाज नाही, अख्खा महाराष्ट्राला आम्ही जागरून आम्ही अनशन करू। नाही, तुम्ही म्हणताय धारा 223 अंतर्गत पशु पक्ष्यांना सुद्धा खाद्य पदार्थ असेल, पाणी असेल, हे देणं हा सुद्धा गुन्हा आहे किंवा हे नाकारणं गुन्हा आहे असं तुम्ही म्हणता आहात। आम्ही नाही म्हणते, कॉन्स्टिट्यूशन म्हणतोय। कॉन्स्टिट्यूशनच्या याच्यामुळं कोण कॉन्स्टिट्यूशनचा अवमान कोण मी काय म्हटलं, हे कोण काढलं? चित्रा वाघनी काढलं ना। चित्रा वाघनी मनीषानं काढलं। चित्रा वाघनी बोललं माझी आत्या मिली, मावशी मिली। तिला विचारा की पहिले दारूने किती लोक मेले आहेत, हे कोंबड्या मुर्ग्याने किती लोक मेले आहेत। बिलकुल विषय बोलना मत आप बिल पे बिलकुल। हाँ हो, मागितली आम्ही जाणार आहे, मागितली आहे। और आमचे लोक जात पण आहे और आम्हाला काही बंद आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे। कोणती परवानगी दिली असं इथं बॅनरवर लिहिलंय? नाही, ते आमचं नाही आहे। त्या बॅनर आम्ही नाही लावलाय, आमचं आम्ही लावलं नाही। आमचा नाम देखिए, यह आंदोलन पूरा मैंने छोड़ा। मेरा नाम राष्ट्रसंत मुनि नीलेश चंद्र विजय, मेरे ट्रस्ट का महाराष्ट्र गौ रक्षा गौ संरक्षण है। इसके अंदर मैं ही आऊंगा और मैं प्रशासन को बताऊंगा ये कार्य। अलग अलग लोग आते होंगे हमारे धर्म को लड़ाने के लिए, इसलिए बोल सकता ये हमारा जैन समाज ही निर्णय लेगा और जो पशु प्रेमी वही लेगा। पुढची भूमी कोर्टानं आणि जर बीएमसीनं राज्य सरकारने मानलं तर आम्ही पुन्हा अनशनला बसू, इथंच बसू, यात कबूतर राहणार बसू। और मी एकटा नाही येणार। देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे पण जैन धर्माला मानत आहे त्यांच्यामध्ये भगवान महावीरचे उपकार असेल तो इथं येईन। बंदी असतानाही कबुतरांना खाद्य देण्याचे प्रकार सर्रास सुरूच आहेत आणि गिरगाव चौपाटीवर मध्यरात्री येऊन लोक कबुतरांना खाद्य देत असल्याचा प्रकार समोर आलाय। कबुतराला खाद्य टाकताना एकाला 500 रुपये दंड आकारण्यात आलाय, तर काल डीबी मार्ग पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पालिका कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत लोक कबुतरांना खाद्य टाकतात। गिरगाव चौपाटीवर खाद्य टाकताना आतापर्यंत 8,000चा दंड आकारण्यात आलाय। पुढची बातमी पाहणार आहोत। दरम्यान कबुतरांना खाद्य देण्यासाठी कोणी चुकीच्या पद्धतीने गाडीवर बॅरिकेडिंग करत असेल तर निश्चितच त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय। कोर्टाचे आदेश असताना जर कबूतरखाना इथे कोणी चुकीच्या प्रकारे कबुतरांना खायला देत असेल तर हे चुकीचं आहे असं सरनाईक म्हटलं। कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करणं हे चुकीचं आहे असं प्रताप सरनाईक यांनी या व्हिडिओवर म्हटलेलं आहे। हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, ज्यामध्ये पाहायला मिळतंय बंदी असतानाही कबुतरांना खाद्य देण्याचे प्रकार
सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। गिरगाव चौपाटीवर देखील काही जण मध्यरात्री कबुतरांना खाद्य देण्याचे प्रकार समोर आलेले आहेत। पे डालने के लिए मना किया क्योंकि वहाँ पे कबूतर बहुत ज्यादा हुए भाई साहब। हाँ नहीं, वहाँ पे जो कबूतर का प्रॉब्लम है ना वो आप जैसे लोगों की वजह से है। आप एक्शन है ना, आरटीओ में जाने ही वाला है और सीएम को भी ये ट्वीट होने वाला है। आपको क्या लगता है, आप मनमानी करोगे? अरे ये सब ये किया कायदे अंग त्यांनी केलेल्या कायद्याच्या विरोधामध्ये पोलीस तर पोलिसांची कारवाई करतायत, परंतु आरटीओ डिपार्टमेंटच्या माध्यमातून सुद्धा त्यांचा परवाना कसा रद्द करण्यात येईल, कारण अशा प्रकारची कुठली परमिशन आरटीओ डिपार्टमेंटच्या माध्यमातून कोणालाही दिली जात नाही। आणि असं जे हायकोर्टाच्या निर्देशाचं किंवा सूचनांचं पालन जर कोणी करत नसेल तर आरटीओ